नमस्कार मित्रांनो, आजचा स्पेशल ब्लॉग असेल. आज आम्ही बनवणार आहे चुलीवरची बिर्याणी आणि रात्रीची ती पण. व्हिडिओ नक्की बघा. तर आता आम्ही हे नियोजन केलं आहे चिऱ्याचं, म्हणजे चुलीचं. आणि बघू शकता 4 जण आहे. भांडी इथून आम्ही घेणार आहे. आता आम्ही इकडून माचीस घेणार. त्यानंतर आज काय बनवणार स्पेशल मेनू सांगणार नाही, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, त्यानंतरच तुम्हाला समजेल. तर इकडे माचीस घेतले आहे. आता आम्ही चूल पेटवणार, त्यानंतर टोप ठेवणार आणि भात उकळून घेणार. चिकन आणलं आहे ते साफ करणार. मित्रांनो आता पाणी भरून घेतलं, याच्यामध्ये राईस आम्ही शिजवणार आहे. आणि हे काहीतरी करतायत. आणि चूल अजून पेटवली नाही, चूल पहिली पेटवून घेणार आम्ही. ह्याला तुम्ही हे तुम्हाला माहीत असेल, ह्याला आमच्या इकडे आदाळा बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात ते मी नक्की कॉमेंट करा आणि मला सांगा. आम्ही मालवणी मसाला यूज करतो. आणि हे टोप आहेत ते घरगुती टोप आहेत. तुम्हाला पण तुमचं काय ह्याच्या प्रमोशनच्या व्हिडिओज मला कॉन्टॅक्ट करा. तर आता हे पुदिना आहे, हे कोथिंबीर, दही आणि याने चुकून चिकन मध्ये दही टाकलेलं, आता धुवून टाकलंय. आणि आग बघा कशी रमरमत पेटत आहे. इथे कांदा टमाटा. तर पुढचा व्हिडिओ बघत राहा. आता कोशिंबीर रेडी झाली आहे. काय केलं सगळी हळद काय रे देवळे आतमध्ये बघता हळद घालते आतमध्ये बघता हळद हा काय टमाटा हळद फुकली. हळद वाया घालवले. गरम मसाला कोशिंबीर बघू शकतात. तर बघू शकतात आता आमचं चिकन मॅरिनेट होऊन ते आता चुलीवर आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडं पाणी जाईल, थोडा रस्सा पण होईल आणि चिबी पण होईल. चिबी म्हणजे चिकन बिर्याणी, ह्याचा फुल फॉर्म आहे बघा. काय चूल केलाय तरी येऊ. तर आता आम्ही राईस शिजवून घेतलाय, नंतर दम लावणार आहे थोडा. जस्ट मिस. तर मित्रांनो आता हे आपण लेअर लावणार आहोत. याच्यात रस्सा आहे, हे गार्लिशिंग आहे आणि आता मी याच्यात सोडणार आहोत असं सूर करून. ओके झालं आहे. पूर्ण बेबी कम डाऊन. तर हा राईस त्याच्यावर ठेवणार आणि त्याला दम देणार. हा बघू शकतात. बाबा का दम दी बघूया. रस्सा पण मस्त झणझणीत झालाय. तुझं माहिती आहे रील कसली व्हायरल होत आहे, मी बघलेलं आहे रील रे. त्यामध्ये मित्रांनो आता दम बघा कसा दिला, तुम्ही पण असाच दम द्या. हा मसाला आहे, रस्स्यासाठी सर्दी झाली आहे म्हणून केला आहे. आणि बघा ह्याने पूर्ण दिवसात फक्त भांडीच घासली, बाकी काय नाही केलंय. आणि थोडे कांदे कापून दिले, ते कोशिंबीर त्याने बनवले. कोशिंबीर मध्ये आपण टाकूया मिरची. आता याच्यात मिरची टाकणार, थोडा तिखट. आता हा खाण्यासाठी तयार झालेला आहे. धपाटे बनवणार नाही आज. चुलीवरची आधुनिक काळापासून बनवत आलेली बिर्याणी, दम बिर्याणी, चिबी बिर्याणी.
आशा लागली तर मित्रांनो आता बिर्याणी झाली आहे. थोडा भात आपला शिजलेला दिसतोय. आता टेस्ट करून बघू कशी आहे ती बिर्याणी. आणि सोबत आम्ही रस्ता घेतलाय झणझणीत. वाव वाव, बिर्याणी जर चांगली दिसते. कोशिंबीर पण आम्ही घेणार आहोत. ते बाजू रसो काढ चला बिर्याणी दादा. आता आपण जेवणार आहोत. जेवल्यानंतर पुढचा ब्लॉग येईल. नंतर घेतात. थांब. आता बिर्याणी बघू शकतात काय क्वालिटी आहे. अरे दी दाखवते. ओके आणि तर घेतलंय जेवायला. थांब हे जेवू नका. थांब जरा एका साईड करून घे. एका साईड सायडिंग करते रे, कोण खाऊ कोणी नाही. लिंबू पण आहे. लिंबू पहिलं मी थोडा रशामध्ये टाकणार आहे. नंतर टेस्ट घेतलं मी पहिल्यांदा. आ, बरे आणि त्या ढोल्यानं आता मिरची घातलं. घातल्या ना रे. त्याच्यात मिरची घातल्या. हे घातल्यात बघ. अरे मिरची झाडात मिरची गावली रे. खडे गावली. झाडात अरे अजून बघ ना आवेला. तर मित्रांनो आता आम्ही भात खायच्या माझ्या एवढी जिरली आहे ना की भात आता माझ्या जात नाही पोटात. यांची सगळ्यांची दादूने जिरवली आहे मिरची टाकून. त्याच्यामध्ये मिरची आहे. या कोशिंबीर मध्ये मिरची टाकली आहे. त्यामुळे तिखट झाला भात पण आणि खायला पण होत नाही. त्या पोडीला तुझंच लक्ष होतं वा. कशी गावली म्हटलं.